यशला अटक झाली ही बातमी पाहता क्षणी मा तर कोलमडूनच पडतात. आता काकू मांच्या कडेनेच भुणभुण करत असते. यमुना सुद्धा म्हणते की यशला अटक झाली आहे आणि आपल्याला काहीच माहिती नाहीये. आता सर्वांनाच खूपच टेन्शन येतं. सर्वजण पेचात पडलेले असतात. काकू रडकुंडीला येते. काय हे, आज नेमके विद्याचे काका काकू येणार आहेत निशाला बघण्यासाठी. हे सगळं आत्ताच व्हायला हवं होतं. वहिनी, मला तर खरंच काहीच सुचत नाहीये. ते डोक्याला हात लावून बसते. आता मा जेव्हा कावेरीला विचारतात की यश कुठे आहे, तिला फक्त नजरेसमोर तेच दृश्य दिसतं की शेवटच्या क्षणी यशचा चेहरा तिने पाहिला होता. आता मा कावेरीला आदेश देतात की आत्ताच्या आत्ताच जा आणि यशला घेऊनच ये. कावेरी द्विधा मनस्थितीत अडकते. कारण आता तिला स्वतःचाच राग येतो की उगाचच तिने त्या युगला जेलमध्ये टाकलं. मा कावेरीला गळ घालतात की पटकन जा आणि आपल्या यशला घेऊनच ये. आता निशाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. कारण आत्ता जर का निशाचं लग्न मोडलं ना, पुन्हा ती या घरात लग्नाचा विषय कधीच काढू देणार नाही. आणि विद्याचे काका काकू येणार आहेत. आता हे लग्न मोडलं तर मग मात्र विद्याच्या घरच्यांशी आपला कायमचा संबंध तुटेल. मा स्वतःहूनच कावेरीला इतक्या विनवण्या करतात की कावेरीकडे दुसरा कोणताच मार्ग शिल्लक राहिलेला नसतो युगला घरी आणण्या वाचून. इतक्यातच नेमके विद्याचे काका काकू सुद्धा तिथे हजरच होतात. आता मात्र सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. इकडे युगने मात्र पोलिसांना एंटरटेन केलेलं असतं. आपल्या ॲक्टिंगने, आपल्या डायलॉगने त्यांना त्याची भुरळ पाडलेली असते. आता ते हवालदार सुद्धा त्याच्यावरती टाळ्यांचा वर्षाव करून खूपच कौतुक करत असतात. जेव्हा चहावाला चहा घेऊन येतो तेव्हा युग त्यांना सांगतो की मित्रा, आजचा सगळ्यांसाठीचा चहा आपल्याकडनं. इतक्यातच नेमका मोहित तिथे हजर होतो. मोहित येतात सगळे हवालदार सैरावैरा इकडे आपापल्या कामासाठी पळतात. तो विचारतो की काय रे स्ट्रगलिंग ॲक्टर, आज भलताच खुश दिसतोय रे तू. नाही म्हणजे लोक इथून सुटण्यासाठी सुटताना जसं खुश असतात ना, अगदी तसाच. तेव्हा युग त्याच्यावरती खूप हसतो. तेव्हा हा युग त्याचं चॅलेंज तो पूर्ण करत असल्याचं सांगतो. साहेब, अहो आज मी घरी चाललोय, यश धर्माधिकारीच्या घरी. मोहित त्याला विचारतो की दिवसाढवळ्या काय घेऊन आलास की काय. नाही म्हणजे चांगला आहे, कॉन्फिडन्स चांगला आहे तुझा. युग विचारतो की साहेब, मागाशी म्हटलं होतं की नाही टाईम लावून ठेवा, लावलाय ना तुम्ही. 30 मिनिटं संपायला फक्त 3 मिनिटं बाकी आहेत. बघा, येईल तुम्हाला काकूबाईचा आवाज. मग काय, मी घरी गेला ना मस्त आराम करणार आहे. तेव्हा मोहित त्याला हसत विचारतो, कुठून येतो रे तुझ्यात एवढा कॉन्फिडन्स. इतक्यातच चहावाला येताच मोहित त्यालाही चहा पाजतो. आता युग चॅलेंज करतो की साहेब, आता तुम्ही बघाच, हा चहा संपायच्या आत काकूबाई मला सोडवण्यासाठी इथे येईलच. मोहितला फार ओव्हर कॉन्फिडंट वाटतो त्याच्याबद्दल. इकडे विद्याचे काका काकू येता क्षणी विद्या जाऊन त्यांचे आशीर्वाद घेते. आले का तुम्ही, आम्ही ना सर्वजण तुमचीच वाट पाहून राहिलो होतो. तेव्हा विद्याचे काका विचारतात की नाही ते ठीक आहे, बरं त्या यशची जी काही पेपरात बातमी छापून राहिले ना, आता मात्र घरच्यांना खूपच टेन्शन येतं. काकूसुद्धा विचारते की मग काय, अशी बातमी पाहून कोणाला बी टेन्शन येईल ना. आता मा पुढाकार घेऊन खरं तर प्रत्येक क्षणी सारवासारवच करायला लागतात की अहो, बातमी चुकीची छापली गेली आहे, असं काहीच घडलेलं नाही आहे. आता कुठे त्या दोघांचा जीव भांडत पडतो. लगेच काका म्हणतात की तरी मी हिले म्हटलं होतो की असं काही असतं तर सुलक्षणा ताईशी आपण बोलून घेऊ. आता यशबद्दल जेव्हा ते चौकशी करतात पुन्हा एकदा मग खोटंच बोलतात. आहे यश ना सामान आणण्यासाठी बाहेर गेलाय, येईलच थोड्या वेळात. नाही म्हणजे कावेरी, यश घरात कोणीही चांगल्यासाठी जरी खोटं बोललं तरीही या मांना खटकतं. आता या चांगल्यासाठी खोटं बोलतात ते मात्र चालतं. अमृता मात्र यांची फजिती पाहत असते आणि तिला इतक्या उकळ्या फुटत असतात ना, खूपच हसून मजा घ्यायला लागते या सगळ्यांचीच. काका म्हणतात की बरं झालं सुलक्षणा ताई, तुम्ही गैरसमज दूर केलात. तेव्हा काकू म्हणते की नाहीतर काय, अहो लोक काहीही बोलत सुटतात. तेव्हा काकू म्हणतात की हो, अहो आजकाल तर पेपरात सुद्धा सगळ्या चुकीच्या आणि खोट्याच बातम्या छापल्या जात आहेत की. आता पटकन विषयाला वेगळं वळण देतात. विद्याला त्या म्हणतात की अगं विद्या, केव्हाच्या यांना ताट करत उभं केलंयस, घरात तरी घेऊन ये. लगेचच कावेरीला दटावतात की कावेरी जा पटकन यशला घेऊन ये, फोन कर त्याला. इकडे मोहित आता फोन चेक करतो कारण त्याने टाईम लावलेला असतो ना 30 मिनिटांचा.
तो लगेचच विचारतो की स्ट्रगलिंग सुपरस्टार, झाला की तुझा टाईम, तू हरलास. तेव्हा युग त्याच्या तोऱ्यातच सांगतो की युग कधी हरत नसतो साहेब. जरा मागे वळून बघा. जेव्हा मोहित पलीकडे वळून पाहतो तर चक्क कावेरी युगला घेऊन जाण्यासाठी आलेलीच असते. जेव्हा युग कावेरीकडे पाहतो त्याला पुन्हा एकदा तिच्यात लक्ष्मीचा भास व्हायला लागतो आणि पुन्हा त्याचे ते नखरे चालूच होतात. लक्ष्मी देवी कायम माझ्यावरती असाच आशीर्वाद राहू देत. तो डायरेक्ट तिच्यासमोर साष्टांग दंडवतच घेतो. पण जेव्हा काही भानावर येतो तेव्हा कुठे याला सगळं चित्र स्पष्ट दिसतं. आता तिकडे कावेरी मोहितला सांगते की मला याच्या विरोधातली कंप्लेंट मागे घ्यायची. मोहितलाही धक्का बसतो. आता हा युग पण हट्टालाच पेटतो. कावेरीला तो स्पष्ट सांगतो की चल, मी नाही येणार तुझ्यासोबत. कावेरी येते आणि त्याला धमकावते की हे बघ, निशाचं लग्नाचं एकदाचं फायनल झालं की मी तुझं सत्य घरच्यांना सांगून टाकेल. युग विचारतो की अच्छा, म्हणजे माझा फक्त फायदा करायचा आणि पुन्हा वाट लावून टाकायची. मी अजिबातच येणार नाही. तेव्हा कावेरी त्याला घाबरवण्यासाठी धमकवते की हे बघ, जर का मी कंप्लेंट नाही मागे घेतली आणि तुला इथेच ठेवायला लावलं ना, सडावं लागेल जेलमध्ये. मग तर हा युग जास्तच ड्रामे करतो. अरे वा, ही तर बेस्ट ऑफर आहे माझ्यासाठी. तुला माहिती आहे इथं 2 वेळचं जेवण आहे ना, ते फुकट मिळतं आणि चहा तर कडक. जेवणामध्ये जास्तीचं मीठ नसतं आणि आपल्या ॲक्टिंगसाठी तर खूप सारी पब्लिक आहे इथे. म्हणजे आता हे जेल माझ्यासाठी स्वर्गच झाले. आता हा प्रेक्षकाला काय डायलॉग बोलतोय बघा. तो नाचतच कावेरीला सांगतो की सुख म्हणजे नक्की हेच असतं. मंदार मागच्या सिरियलचं प्रमोशन बहुतेक आत्ता करतोय वाटतं. सिरियल केव्हाचीच संपली आणि सुख म्हणजे नक्की काय असतं ते त्याला बहुतेक आत्ता कळलंय. आता कावेरी त्याला इतकी ओरडते की हे बघ, तुझी सगळी नाटकं लक्षात येतात आहे ना माझ्या. तेव्हा योगही हट्टालाच पेटतो. तो काय त्याचा हट्ट सोडायला तयारच नाहीये. आता कावेरी त्याला लाडीगोडी करते. युग घरीच चल. हाही गोडीगोडीनेच वागतो. कावेरी, मी नाहीच येणार आहे. या दोघांना ते दोघे जेलमध्ये आहेत त्याचंही भान उरत नाही. तिथेच वाद घालायला लागतात. अगं जेलमध्ये तर टाकलेस मला, अजून काय वाईट करणार आहेस माझं? आणि तसं पण काल मला तर चोर म्हणालीस ना. कावेरी उत्तर देते की हो, आहेसच तू चोर. युग सांगतो की त्या बांगड्या तर प्रेमळ आंटीने मला स्वतः दिल्या होत्या, मी काय चोरल्या नव्हत्या. कावेरी म्हणते की हो मला माहिती आहे, पण त्या बांगड्या तू विकणार होतास म्हणून तुला इकडे आणून टाकलं. युग विचारतो की हे मात्र पटकन कळतं माझ्या मनातलं. तुझ्या मनात काय सतत मीच असतो का? कावेरी इतकी चोराची किंचाळते त्याच्यावरती की गप रे, वैतागूनच जाते ती. आता ती पाठमोरी वळते. युग तिला मुद्दामच डिवचतो. अगं थांबलीस कशाला, चल निघ, जा. आता युग पण इतके नखरे करतोय कारण त्याला माहिती आहे की कावेरीचं त्याच्या वाचून पानही हालत नाहीये. युग तिला विचारतो की काय ग, नाही म्हणजे प्रत्येक क्षणी माझी गरज आहे तुला, इतका माज का दाखवतेस? बरं चल, दया आली मला तुझ्यावर, येतो मी तुझ्यासोबत. आता कावेरी इतकी खुश होते पण दुसऱ्याच सेकंदाला हा तिच्या आनंदावर विरजणच टाकतो. तो म्हणतो की मी येतो, पण माझी एक अट आहे. 1 दिवस 1 रात्र तू मला जेलमध्ये टाकलेत, आता तू सुद्धा 1 दिवस या जेलमध्ये राहायचंस. आता कावेरीला धक्काच बसतो. ही कसली भलतीच विचित्र अट आहे. आता घरी सर्वजण वाट पाहत असतात. यमुना सतत कावेरीशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्नात असते. आता मात्र विद्येच्या काकाकाकूंच्या रागाचा पारा चढतो कारण यश अजूनही आलेला नाही आहे. आता ते जा विचारतात की नाही म्हणजे तुम्ही खोटं तर बोलत नाही आहात ना आमच्याशी, की नक्की यशला अटकच झाली आहे? आता तडकाफडकी ते घरात आम्हाला या असल्या घरात सोयरी करायचीच नाही आहे सांगून निघालेले असतातच. काकू त्यांना विनवण्या करते की अहो, जर माझ्या मुलीची सोयरीक तोडली तर मग माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. सर्वजण इतक्या विनवण्या करतात. विद्याच्या विनंतीला मान देऊन काका काकू परत फिरतातही. पण इतक्यातच नेमका युग येतोच. कावेरी त्याला घेऊनच घरी परतते. आता तो जेव्हा मला हाक मारतो सगळ्यांचा जीव चिवत येतो. आता सर्वजण इतके खुश झालेले असतात त्याला पाहून. हा ड्रामेबाज युग लगेचच यश बनतो. त्यांच्यासाठी काही सरप्राईजेस सुद्धा घेऊन आलेला असतो. येऊन काका काकूचे आशीर्वाद घेतो. त्यांना म्हणतो की बरं झालं तुम्ही आलात. आता काकू इतकी खुश होते. निशाला ती हाका मारते, अगं निशा चल पटकन बाहेर आहे बाळा, हे बघ यश सुद्धा आलाय. यमुना म्हणते की बरं झाला यश वेळेवरती आलास तू. अरे तुझी वाट बघून काका काकू निघाले सुद्धा होते. तो विचारतो की असं कसं, मला न भेटता चातेलच कसे हे? पण नेमकी अमृता तिथे माती खातेच.
काय हिला नको तिथे चोंबडेपणा करायचा असतो काय माहिती. कावेरीला वेटीच धरते की कावेरी खरं खरं सांगा, यशला तू बेलवरती सोडवून आणलेस ना. पाहुण्यांच्या समोर उगाच तमाशा क्रिएट करते, पण वेळीच तिला आवर घालतात की अमृता पुरे. पाहुण्यांना ती समजावते की तिच्याकडे लक्ष देऊ नका हो, तिचं काहीतरी तिसरंच चालू असतं. आता काका सुद्धा यशकडून खरं काय ते वधवून घेण्याच्या प्रयत्नात असतात, पण हा युग तर यशपेक्षाही चातीर निघाला. तेव्हा काका जेव्हा विचारतात की खरं सांगा तुम्हाला नक्की अटक झाली होती ना, तेव्हा तो जोरजोराचा हसतो आणि म्हणतो, काय काका, अहो मी फॅक्टरीत गेलो होतो आणि कोणाला काही सांगितलंच नव्हतं. काका विचारतात की म्हणजे तुम्हाला फॅक्टरीत अटक झाली आहे का. आता सर्वजण गंभीर चेहरा करतात, पण हा युग हसत त्यांना उत्तर देतो की काका, अहो मी फॅक्टरीत गेलो होतो. झालं काय माहिती का, आमच्या फॅक्टरीच्या शेजारी दुसरी एक फॅक्टरी आहे, त्याच्या ओनरने काहीतरी गोंधळ घालून ठेवला होता, म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली. आणि मीडियावाल्याला वाटलं की बहुतेक आमच्या फॅक्टरीचीच काहीतरी गडबड झाली, म्हणून त्यांनी पेपरमध्ये माझं नाव छापून आणलं. आता कुठे सर्वांचा जीव भांडत पडतो. कावेरी तर अक्षरशः अवाक होऊन जाते, कारण हा युग इतका शातीर आहे, इतका बंडलबाज आहे. एका सेकंदात त्याने प्रकरण हाताळलं. काकू म्हणतात की नाहीतर काय रे, आम्ही किती घाबरलो होतो. अरे युग सर तिथे विचारतो की चला सगळे गैरसमज दूर झाले ना, आपण मस्त गरमागरम नाश्ता करूयात. मी ना समोसे घेऊन आलोय. आता ते समोसेने जरी कावेरीने आणले तरी सुद्धा नाव याचंच लागतं. विद्या इतकी खुश होते, वा भाऊजी. नाही म्हणजे काकांना समोसे इतके आवडतात ना. यमुना विद्या दोघेही पटकन किचनमध्ये जातात. इतक्यातच निशा येते. आता हा युग लगेचच निशाला बघतो आणि तिच्याकडे जातो, तिची चौकशी वगैरे करतो. तो सांगतो की अगं तुझ्याच लग्नाचे बोलणे चालू आहेत. आता तिचा चेहराच पडतो, पण हा यश म्हणजे युग जो आहे तो तिला त्या पाहुण्यांच्या समोर घेऊन येतो. अगं लाजू नकोस. निशाचं तो कौतुकच करतो. युग सांगतो की काका काकू, निशासारखी मुलगी शोधूनही सापडणार नाही आहे तुम्हाला, कारण खूप साधा आणि सिंपल स्वभाव आहे, अगदी माझ्यासारखा. मुद्दामच पुन्हा एकदा तो नागिनीच्या शेपटीवरच पाय टेकतो. हो ना कावेरी. आता पाहुणे समोरात तर समोरात म्हणून ती फक्त हसून मान हलवते. कावेरीला पाहुण्यासाठी अजून एकदा चहा घेऊन यायला सांगतात. हळुवारपणे त्या कावेरीशी कुजबुजतात की बरं झाला कावेरी, तू वेळेवरती यशला घेऊन आलीस बाई. ही मुलं पण ना आजकालची कामामध्ये इतकी व्यग्र होऊन जातात ना की बाकीचं काही भानच उरत नाही. बरं जा, चहा घेऊन या पटकन. इतक्यात आता ते पाहुणे जे आहेत ते लगेचच निशाला प्रश्न विचारतात की तुला स्वयंपाक बनवायला वगैरे येतो का. तेव्हा निशा थोडीशी गडबडते. आता हा युगच उत्तर देऊन टाकतो की सगळे येतं निशाला आमच्या. इतक्यातच विद्या नेमकी जिलेबी आणि समोसे घेऊन येते. थोड्या वेळाने कावेरी किचनमध्ये असताना युग धावतच तिथे येतो. ती इतकी जोराची टचकते. तो तिला सांगतो की अगं राहू देत, तू कशाला करतेस हे सगळं, मी करतो ना. कावेरी म्हणते की असू देत, इतकीही काळजी करायची गरज नाही यार तुला, आणि तू कशाला आलास रे इथे. तेव्हा तो म्हणतो की ॲक्शन बोल. आता कावेरी त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहतच राहते. तो म्हणतो की ठीक आहे ॲक्शन, आणि तो रडण्याचे ड्रामे करत म्हणतो, लक्ष्मीदेवी विसरली आहेस का तू. अगं आजची रात्र तुला जेलमध्ये काढायची आहे. अगं मग इथे काम करू नकोस, तिथे तुला आराम करायला नाही ना मिळणार. आता आराम कर, तुझी सगळी कामं मी करतो. कावेरी त्याच्या अंगावरती वस्कन जाते. तो टणकर उडी मारून त्या कट्ट्यावरतीच बसतो. त्याला चहा विचारते की काय रे, घाबरवतोयस मला, तुला काय वाटलं तुझ्या या पोकळ धमक्यांना घाबरेन मी. आता तो हसत म्हणतो की नाही, पण लक्ष्मीदेवी तुला माहिती आहे का, तिथे ना मी ऐकलंय ज्या लेडीज कॉन्स्टेबल असतात ना त्या चोराचे फटके देतात. नवऱ्याचा राग, सासूचा राग, मुलांबाळांचा राग, सगळा राग कैद्यावर काढतात. माझं फक्त देवाकडे इतकंच मागणं आहे की तू सिंगल पीसमध्ये घरी यावीस रे बाबा. कावेरी त्याच्यावरती पुन्हा एकदा जोराची खेकसते, गप रे बाबा. ती इतकी वैतागलेली असते याच्या या ड्राम्यांना. तेव्हा युग विचारतो की लेडी कॉन्स्टेबलमध्ये म्हणजे वागतात कशा ते माहिती असेल ना तुला, एकच फाईट आणि वातावरण टाईट. आता कावेरी त्याला जा विचारते की हे सगळं करून काय मिळतं रे तुला. तेव्हा तो उडी मारतो. कावेरीला म्हणतो की मला नाही, तुला. आता तुला चांगलाच धडा मिळणार आहे. आता कळेल तुला, मला दिलेलं प्रॉमिस लक्षात आहे ना तुझ्या. आता कावेरी थोडीशी घाबरून जाते. भाग संपतो येते. पुढील भागात बघूयात. जबरदस्ती युग कावेरीला पकडून
रूमकडे घेऊन चाललेला असतो. कावेरी तेवढाचा हात झटकते आणि त्याला ओरडते की अक्कल आहे का तुला? तुझ्या या असल्या वागण्याने ना टाऊट येईल कोणाला तरी. नेमकं तिथे अमृताच टपकते. अमृता त्या दोघांना पाहते, कारण यश कावेरीने एकमेकांना कधी अरे तुरे केलं नव्हतं. तेव्हाच तिला तिथे डाऊट येतो. आता अख्खं घर मानने डोक्यावर घेतलेलं असतं. कावेरी घरातून गायब झालेली असते. पण कावेरी तर युगचं प्रॉमिस पूर्ण करायला गेले. रात्रभर जेलमध्ये राहणार ती. आता हा खूपच हैराण होतो. काय उत्तर द्यावं कळत नसतं. अचानकच मध्येच अमृता पचकते. काय झालं यश? इतका का घाबरतोयस? तुझं सत्य घरच्यांना कळेल भीती वाटतेय. पण आता याच अमृताला हाच युग त्याच्या पद्धतीने कसा धडा शिकवतोय. पाहणं मनोरंजक ठरेल.